नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राचे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज नागपंचमीच्या पावन पर्वावर रिसोड तालुक्यातील खेडमध्ये एका शेतकऱ्यांच्या घरी नागराजांचे आगमन झाले। यावेळी घरातील सर्व व्यक्तींनी या नागराजांची मनोभावे पूजा करून त्याचा आशीर्वाद घेतला। पूजा करून झाल्यावर संबंधित शेतकऱ्याने रिसोड येथील भीमराव शिरसाट या सर्पमित्राला बोलावले आणि त्या सापाला जंगलात सोडण्यासाठी सर्पमित्राच्या स्वाधीन केले। सर्प इंडियन कोब्रा नावाने ओळखला जातो अशी माहिती त्याने दिली। तर नागपंचमीच्या दिवशी नागरिकांना 10 मिनिटे दर्शन घडणार असून त्यानंतर हा सर्प जंगलामध्ये नेऊन सोडणार असल्याची सर्पमित्राने न्यूज मराठीशी बोलताना सांगितले। तर संबंधित फॉरेस्ट विभाग आणि वाशिम जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी या भीमराव शिरसाट नावाच्या सर्पमित्राची प्रशासकीय स्तरावर नोंद घ्यावी आणि त्याला सर्पमित्र म्हणून ओळखपत्र प्रदान करावे अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। मांगवाडी येथे नागपंचमीच्या दिवशी एका व्यक्तीच्या घरी साप निघाला आणि त्यासाठी तुम्हाला त्यांनी फोन करून बोलावलं होतं। तुम्ही तो धरून आणला। आता हा तुम्ही काय करणार या सापाचं? बंदीमध्ये सोडून देणार याला। बर जंगलामध्ये नेऊन सोडून देणार। नक्कीच अतिशय चांगलं आपलं हे कौतुकास्पद कार्य आहे। आपण सर्पमित्र म्हणून नेहमीच नागरिकांना सहकार्य करता, त्याबद्दल आपलं देखील एक सर्पमित्र म्हणून आज नागपंचमीच्या दिवशी नागाला तर जीवदान मिळतच आहे, परंतु आपल्या या चांगल्या उपक्रमामुळे आपण जो सर्पमित्र म्हणून कार्यरत असून शहरातील अथवा कुठल्याही व्यक्तीने फोन केल्यावर तुम्ही तो साप धरून आणता आणि तो जंगलामध्ये नेऊन सोडता, त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्यापासून वाचतो। त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। तुम्ही व्यक्तीचा जाणारा जीवापासून त्या व्यक्तीला वाचवता आणि नागाला देखील वाचवता, त्यामुळे आपलं खरोखरच आपण कौतुकास पात्र आहात। भीमराव शिरसाट साहेब आमचे तर्फे न्यूज मराठीच्या वतीने तुमचे पुनश्च एक बार अभिनंदन। नांदेड जिल्ह्यातील दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंद बोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ऑगस्ट रोजी कवठा येथील मातोश्री मंगल कार्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शालेय साहित्य वाटप तसेच आरोग्य शिबिर यासह विविध उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची जिल्हा प्रमुख विनायक गिरडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, गंगाधर बड्डरे, अशोक उबरेकर, तुलजेस यादव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। तर त्यांच्या वाढदिवसादिवशी हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचे कीर्तन सुद्धा आयोजित करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते आणि विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। येत्या 1 तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री बोंडारकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी उपस्थिती संत बाबा बलविंद्र सिंहजी महाराज, संत जगदीशजी महाराज, संत समगिरी महाराज, संत श्री गुरुदासजी त्यागी महाराज, साईनाथ महाराज वसमतकर, तसेच संत नक्षेंद्र महाराज, दत्तू महाराज, रावसाहेब महाराज या सर्व प्रमुख संतांची या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील, शिवसेनेचे उपनेते, मंत्री, विधान परिषदेचे गटनेते, तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे आमदार माननीय प्रतापरावजी पटेल चिखलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तसेच नांदेड जिल्ह्यातील खासदार आदरणीय गोपछडे साहेब, शिवसेनेचे उपनेते राजेंद्ररावजी जाधव, आमदार बालाजीरावजी कल्याणकर, आमदार बाबुरावजी कोळीकर, अजिशीताई पाटील, तसेच संजयजी तोडगे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक मोहम्मद साहेब, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय शिव मॅडम, तसेच महापालिकेचे आयुक्त, इतरही मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य ढोक महाराज यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच त्या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा त्या मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे।
तसेच त्या ठिकाणी बरेचसे साहित्य वाटपाचे सुद्धा काही कार्यक्रम, शालेय साहित्य वाटपाचे, काही 1501-2021 झाड लावण्याचे कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे. आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या दिवशी 1 तारखेला कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही. 1 तारखेचा ढोक महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे 2 तारखेपासून ते पुढचे 8 दिवस मतदारसंघामधील सर्व ग्रामीण भागामध्ये, सिडको, हडको किंवा शहरातील सर्व भागामध्ये आमदार साहेबांचे विविध कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम असतील, काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत, काही ठिकाणी झाडं लावण्याचे, पावसाळा असल्यामुळं झाडं लावण्याचे सुद्धा कार्यक्रम आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रम आपण पुढील 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे आजही प्रेस कॉन्फरन्स देण्यात आली. रिसोड नगरीतील समाधीस्थ श्री रघुनाथ बाबा यांच्या परंपरेनुसार नागपंचमीला दरवर्षी नागोबाच्या मूर्तीसमोर मोठ्या प्रमाणात बारी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तर यावर्षी देखील ही परंपरा मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. तर या बारी भजन प्रकारामध्ये नागपंचमीचे महत्त्व सांगणारे भजन मंडळीने केली. तसेच महिला भगिनींनी देखील आपल्या भजनातून नागपंचमीच्या सणाचे महत्त्व पटवून दिले. या पालखी सोहळ्याचे आयोजन भगीरथ गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांनी केले होते. तर या कार्यक्रमामध्ये अनेक महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि नागपंचमीच्या पावन पर्वावर हा पालखी सोहळा संपन्न झालाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त बोरिवली पश्चिम येथे एक भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. तर दहिसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनीषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा भक्तिभावाने पार पडली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कन्हेरी लेण्याजवळील पवित्र जल भरून हे जल बोरिवली पश्चिम येथील प्राचीन मंडपेश्वर महादेव मंदिरात अर्पण करण्यात आले. तर या यात्रेत दहिसर विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला. हर हर महादेवच्या जय घोषणांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला होता. तर कावडधारक भगव्य वेशात हातात कावड घेऊन उत्साहात मंडपेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. संपूर्ण मार्गात भजन, डोल ताशांचे आवाज आणि शिवनामांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं. तर या यात्रेच्या निमित्ताने एकात्मता, श्रद्धा आणि परंपरेचं दर्शन घडल्याचं चित्र पाहायला मिळालं. नेहमीप्रमाणे यंदाही या धार्मिक सोहळ्याला स्थानिक नागरिक, तरुण मंडळ आणि शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. ही कावड यात्रा श्रावण महिन्याची सुरुवात भक्तिमय वातावरणात करणारी ठरली असून बोरिवली परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारी ठरली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी. श्रावण महिन्यामध्ये कावडिया दर हरेक ठिकाणी कावड यात्रा काढत असतात. ज्यांची असेल त्या ठिकाणी आपल्या पवित्र आणि आपल्या सन्माननीय पालकांचा, आपल्या ज्येष्ठांचा आदर करत ही कावड यात्रेमध्ये पाणी घेऊन शंकराला इकडे अर्पण करण्यासाठी पदयात्रा करतात. आज माझ्या या दहिसर विधानसभेतली लोक जी दहिसर नदी कॅनेरी हाऊस मधून ज्या गुफेतून पार झाले त्या नॅशनल पार्क मधून आता कावडचं पाणी घेऊन आलेले आहेत, पदयात्रा करून घेऊन आलेले आहेत आणि आमच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये ते अर्पण करण्यासाठी सर्व कावडिया आज इकडे आलेत. त्यांचं सर्वांचं स्वागत करते. मला सांगण्यास दुःख पण वाटतं आणि आनंद पण वाटतो की या गुफेमध्ये आणि ह्या कावडियांना पाणी घेण्यासाठी आज आम्हाला जो संघर्ष करावा लागला, हा संघर्ष आम्हाला भोलेनाथ शक्ती दे, सर्वांना सद्बुद्धी दे आणि आम्ही कुठचंही हे न करता शांतपणे पाणी घेऊन आलेले आहेत आणि आज शिवला अर्पण करत आहोत. सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना सुख समृद्धी आणि चांगलं आयुष्य दे असे भोलेनाथाला प्रार्थना करतो. मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कर्नाटकातील मैसूर येथे एका गॅरेजखाली सुरू असलेल्या मॅफेड्रोन निर्मिती फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत एकूण 192.53 किलो एमडीसह सुमारे 390 कोटी रुपयाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी सलीम इम्तियाज शेख उर्फ सलीम लंगडाला मुंबईतून अटक करण्यात आली.
फॅक्टरीतून विविध रसायने, यंत्रसामुग्री आणि मोठ्या प्रमाणात MD बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले। पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही उच्चस्तरीय कार्यवाही करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। पहिल्या आरोपीकडून 52 ग्रॅम पेपरड्रॉन जप्त करण्यात आलेलं होतं। सबसिक्वेंट तपासामध्ये आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली आणि या दोन्ही आरोपींकडून 4 किलो पेपरड्रॉन जप्त करण्यात आलं। 2 दिवसापूर्वी 4था आरोपी अटक करण्यात आला आणि या अटक आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये यांचा जो पुरवठा आहे पेपरड्रॉनचा हा म्हैसूरच्या आउटस्कर्ट मधून एक ठिकाणी पेपरड्रॉन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तिथून होत आहे असं स्पष्ट झाल्यानंतर म्हैसूर इथं साकीनाका पोलीस स्टेशनची टीम पाठवण्यात आली। या टीमने स्थानिक ठिकाणी केलेलं इन्व्हेस्टिगेशन, काढलेली गोपनीय माहिती आणि केलेला टेक्निकल तपास याच्या जोरावरती त्या फॅक्टरीचं लोकेशन शोधून काढलं आणि ही फॅक्टरी रेड केली। या रेडमध्ये आपल्याला 188 किलो मेफेड्रॉन बनवण्यासाठीचे केमिकल्स, त्याच्यानंतर जे काही लॅबचे ॲपरेटस असतात ते सगळे या ठिकाणावरून आपल्याला मिळून आले। तसेच या कारवाईमध्ये एकूण 4 लोक जे मेफेड्रॉन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इन्व्हॉल्व्ड होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामधलं टोटल सीझर जे आहे पेपरड्रॉनचं हे आता 192 किलोचं झालेलं आहे आणि अप्रॉक्सिमेट जर व्हॅल्यू टोटल सीझर प्लस इतर वस्तूंची बघितली तर ती 390 कोटींच्या आसपास आहे। आरोपींमध्ये 3 लोक असे आहेत ज्यांचं पूर्वीपासूनच NDPSच्या गुन्ह्यांचं रेकॉर्ड आहे, जे रिपीटेडली हे गुन्हे करत आहेत असं दिसून आलेलं आहे आणि तेच हे नेक्सस हँडल करत होते। सर, सप्लाय चेन कसं होतं? प्राथमिक तपासामध्ये तरी मुख्यतः सप्लाय हा मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर इथे होताना दिसतोय, परंतु अजूनही त्या दृष्टीने आम्ही डिटेल इन्व्हेस्टिगेशन करतोय। या तपास अत्यंत प्राथमिक लेवलला असल्या कारणाने नावं मी शेअर करू शकत नाही, परंतु यातले 3 आरोपी हे पूर्वीपासून मात्र याच्यामध्ये ऍक्टिव्ह असल्याचं दिसतात। 8 आरोपी महाराष्ट्रातले आहे का काय म्हैसूरचे पण आहेत? यापैकी 4 जे आरोपी अरेस्ट केलेले आहेत यापैकी 1 आरोपी म्हैसूरचा आहे, 2 गुजरातचे आहेत आणि 1 मुंबईचा आहे। जागा आता फॅक्टरीसाठीची कशी ऑब्टेन केली होती याचाही तपास आम्ही करतो। इनिशियल तपासातले जे 4 आरोपी आहेत ते इथले आहेत, स्थानिक आहेत आणि नंतर जे अरेस्ट कालच्या कारवाईमध्ये केलेले आहेत ते त्यापैकी 2 गुजरातचे, 1 मुंबई मधील आहे आणि 1 जो आहे तो स्थानिक म्हैसूर मधला आहे। यांचं सांगितलं या 8 पैकी 3 जणांचं प्रिव्हियस रेकॉर्ड आहे। कालची जी कारवाई करण्यात आली ही स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीनेच करण्यात आली। युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्याबद्दल समाजवादी पार्टीने मुंबईच्या चेंबूर परिसरात जल्लोष साजरा केला। तर समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हजारो शिवप्रेमीसह मानवंदना देण्यात आली। अबू आझमी यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आणि जगाचे ही गौरव आहे। हे सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारे राजे होते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। या मान्यतेमुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल आणि महाराजांचा शौर्यपूर्ण इतिहास संपूर्ण जगापर्यंत पोहोचेल असंही त्यांनी स्पष्ट केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। शिवाजी महाराज बहुत ही ग्रेट मैन थे। उनकी प्रशंसा सिर्फ महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरी दुनिया में हो रही है। यूनेस्को ने जिस तरह से उनके किलेगढ़ को जो एक बहुत ही महत्वपूर्ण जो उसको इम्पोर्टेंस दिया है, उसके लिए हम सबको बहुत ही दिल की गहराइयों से खुशी है। और खास तौर से हम मुसलमान लोग तो शिवाजी महाराज को बहुत ज्यादा उनका सम्मान करते हैं, क्योंकि उनके राज में कभी भी सांप्रदायिकता नहीं आई। उन्होंने हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सबको एक नजर से देखा। उन्होंने उनके फौज में, उनके सरकार में 40% मुसलमान थे, उनका बॉडीगार्ड मुसलमान, उनका वकील मुसलमान।
यानी मैं इसलिए हम शिवाजी महाराज का ये जो हुआ है इसमें हम एक अच्छा खुशी मनाने के लिए आज उनके स्टैचू पर एक फूलों का हार देने और एक जश्न मनाने के लिए आए हैं। इसके आप पर हमेशा से जो है इल्जामात लगते रहे हैं और पिछली बार जो है आपके ऊपर औरंगजेब के बारे में बोलने पर जो है FIR तक दर्ज हो गए। क्या ये जस्टिफाई कर सकेंगे कि आपको लेकर आपने अपना नजरिया स्पष्ट कर दिया है लेकिन टारगेट आपको किया गया है, इसके बारे में ये तो ऐसा, मैं मुसलमान हूँ तो मुझे हर जगह टारगेट ही किया जाता है और लगता है कि कोई गुनाह है मुसलमान होना है इस देश के अंदर, रोज टारगेट किया जा रहा है। लेकिन हम इस देश के चाहने वाले लोग हैं, हमने पाकिस्तान जिंदाबाद कहा है, हिंदुस्तान जिंदाबाद कहा है और हम बहुत बड़े प्रशंसक हैं। और जो लोग सत्ता में बैठे हैं ना, वो जब भी महाराष्ट्र की सरकार शुरू होती है हर सेशन में कहते हैं कि हम आदर्शों, हम जो है शिवाजी महाराज के आदर्शों पे चलते हैं। मैं कहता हूँ कौन सा आदर्श? यही आदर्श है कि मस्जिदों को लाउडस्पीकर बंद करा दो, ये आदर्श है कि आप जो वक्फ की जमीनें कोई नया कानून ला दो, यह आदर्श है गाय बैल के नाम लोगों को मारो, यह आदर्श है कि आज जो है पूना के अंदर इस भारतवर्ष की फौज में काम करने वाले के पोते के घर में जाकर कहा कि ये बांग्लादेशी है, ये जो है ये लोग हैं बाहर के लोग हैं, 100 लोग जाकर घर घेर लेते हैं। ये हो रहा है देश में आज। मैं समझता हूँ कि हमें किसी को सर्टिफिकेट देने की जरूरत नहीं है, हम इस देश के चाहने वाले हैं और हम शान के साथ कह सकते हैं कि हम छत्रपति शिवाजी महाराज के अनुयायी हैं और उनको हम बहुत ज्यादा दिल गहराई से उनका सब उनकी इम्पोर्टेंस देते हैं। अभी साहब सरकार ने कहा था हम सीमेंट की सड़कें बनाएंगे ताकि एक गड्ढे नहीं हो, लेकिन इसी मुंबई में पहली मौत हुई है गड्ढे में गिरने से। मुंबई के पवई इलाके में 65 साल के व्यक्ति की मौत होगी गड्ढे में गिरने से। भ्रष्टाचार बेईमानी बहुत ज्यादा हो गई है। राजीव गांधी ने 1984 में कहा था कि सरकारी खजाने से पैसा निकलता है 100 रुपया तो 85 रुपया भ्रष्टाचार में जाता है। मुझे लगता है और ज्यादा बढ़ गया है। सरकार ने जो रूल बनाया, बहुत अच्छा रूल बनाया, सीमेंटेड रूल बनने की, लेकिन जो कंट्रैक्ट जिसको मिलता है, जितने ऑफिसर हैं ऊपर से लेकर नीचे तक सबको कमीशन चाहिए। सरकार सड़क सही बने या ना बने लेकिन कमीशन चाहिए। सरकार को इसके ऊपर देशद्रोह का कानून लागू, जिस तरह से उन्होंने नक्सलवादियों के लिए कानून बनाया, जो देश को चौपट कर रहे हैं, जो देश की सारी संपत्ति को बर्बाद कर रहे हैं, उनके खिलाफ कानून बनाओ और उनको ऐसे कानून बंद करो ताकि भ्रष्टाचार और बेईमानी खत्म हो और जो है डेवलपमेंट के काम सही तरीके से। सड़क से गिरने, गड्ढे में गिरने से मौत, इसके लिए सरकार जिम्मेदार है। मौबू का जिक्र करने के 101% जिम्मेदार है सरकार, बिल्कुल जिम्मेदार सरकार उसकी है। सरकार को उससे मुआवजा देना चाहिए और जो गाड़ियां खराब होती हैं गड्ढे में गिर करके, उन सबको सरकार जो मुआवजा देवे और जिम्मेदारी लेवे कि हाँ भाई हमने कॉन्ट्रैक्ट किया था, हमारी जिम्मेदारी है। उनके इंजीनियर हैं चारों तरफ बैठे हुए, उनकी जिम्मेदारी देखने की है, तो उसमें इनको पेनल्टी मिलना चाहिए, इनको सजा होना चाहिए। इसके अलावा लाड़की बहन योजना में जानकारी समेत 14,000 पुरुषों ने उसका लाभ उठा लिया था। अब सरकार कह रही कि 56 लाख महिलाएं, कुछ महिलाएं उनके नाम भी कटेंगे जिन्होंने इसका गलत इस्तेमाल कैसा अधिक करेगा कहना है। जब काम हो गया, पैसा मिल गया, सत्ता में आ गए, तो अब सब इंक्वायरी कर रहे हैं, पहले इंक्वायरी करना चाहिए। और अब जा रहे हैं हम फंड मांगने के लिए, तो कहते हैं सारा पैसा लाडली बहना के नाम में चला गया, कोई डेवलपमेंट के काम में पैसे नहीं मिल रहा हम लोग को। तो ये जब इलेक्शन होता है ना, तो इलेक्शन लड़ने वाले जाकर पैसा रिश्वत देते हैं, कोई कितना भी बोले नहीं, ला के देते हैं वो लोग, समझा आपने। और वो पैसे जो वोट देने के लिए देते हैं, सरकार ने ऑफिशियली पैसे दे दिया, मैं समझता हूँ। और आज पैसे ही नहीं है, हम मांगने जा रहे हैं, पैसा फंड नहीं मिल रहा है। मेरा इलाका इतना खराब है कि अजीत पवार साहब ने स्वयं कहा कि अबू भाई मैं नहीं समझता कि हमारे राज्य में मुंबई के अंदर मानखुर शिवाजी नगर जैसा पिछड़ा इलाका होगा। मैंने कहा सर फंड दिए, बिल्कुल दूंगा। अब कह रहे हैं कि पैसा है ही नहीं, लेकिन हमारे बगल में चारों तरफ जो सत्ता में बैठे हुए लोग हैं उनको पूरा फंड मिल रहा है, लेकिन जो अपोजिशन में उनको पैसा देने को तैयार नहीं। पहलगाम में होने वाले आतंकी हमले के बाद 3 आतंकियों को जो है कि मार गिराया गया है। क्या कश्मीर में आ जाए, ये कश्मीर में ये जो वारदातें हैं ये करनी है। सरकार का कहना है कि 3 पहलगाम हमले से जुड़े हुए 3 आतंकी, अगर ये पहलगाम हमले से जुड़े हुए मार दिया, बहुत अच्छी बात है, एक साथ मिल गए, अरे वाह बड़ी अच्छी बात है। लेकिन इसी तरह रेलवे ब्लास्ट के लोग भी मिल गए थे ना, जो रेलवे में ब्लास्ट हुआ था 12 लोग मिल गए थे। सरकार ने बहुत बड़ी बातें की थी, लेकिन सब बेगुनाह है, सब बेगुनाह। अरे किसी को मारा उसको पकड़ना चाहिए था, मारने के पहले पकड़ करके उससे कबूलवाना चाहिए था, कौन भेजा तुमको, किसने किया, क्या है। उसके बाद जनता के सामने उसको फांसी के फंदे पे चढ़ाना चाहिए। मार करके स्टोरी खत्म करना मैं समझता हूँ ठीक नहीं है। आतंकवादी गोली चला रहे थे सरकार सैनिकों पर, इसीलिए ठीक है, ज्यादा इस तरह हुआ तो ठीक है, लेकिन सच्चाई सामने नहीं आ पाई ना। कैसे मान जाए हम तो वही थे आतंकवादी। खेल खत्म, पैसा हजम, क्या बात कर रहे हो। ठीक, धन्यवाद।
विक्रोळ येथील कन्नमवार नगरमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविरोधात अनोखं खड्डा आंदोलन केलं। विक्रोळ येथील शुश्रूषा रुग्णालयाजवळ केलेल्या या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी खड्ड्यामध्ये प्रतिकात्मक ठिय्या देऊन रस्त्याच्या दयनीय अवस्थेचा तीव्र निषेध केलाय। डॉक्टर योगेश भालेराव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रोळी विधानसभा अध्यक्ष विश्वजित ढोलम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रुग्णवाहिका, अडथळे, शाळेचा उशिरा येणाऱ्या गाड्या आणि डेंग्यू, मलेरिया तसेच भ्रष्टाचार बाबतीतचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। यावेळी खड्डा बुजवा, जीव वाचवा आणि खड्डेमुक्त विक्रोळीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांनी एका मताने पाठिंबा दर्शवला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। विक्रोळीमध्ये आज खड्ड्यांची जी दुरावस्था सुरू झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झालेली दिसत आहे आणि या संदर्भात त्यांनी गणेशोत्सवच्या पूर्वी जो मनस्ताप होतो गणेश भक्तांना किंवा विक्रोळीवासियांना त्यांचा तो जो आंदोलनाचा स्वरूपात त्यांनी ही जी मागणी आहे प्रशासनाकडे ठेवलेली आहे। काय नेमकी मागणी आहे, काय प्रमुख मागणी आहे? लक्षात घ्या, या कन्नमवार नगरमध्ये मागील 10 ते 12 वर्षापासून हा जो प्रमुख रस्ता आहे तो बनलेला नाहीये, नव्याने बनलेला नाहीये। इथे डेव्हलपमेंट चालू आहे, ठीक आहे, तिथे युटिलिटीजचा प्रॉब्लेम आहे, पण हा 10 वर्षापासून युटिलिटीजचा प्रॉब्लेम आहे। आमच्या इकडच्या लोकांना चांगले रस्ते 10-12 वर्षापासून मिळत नाही आहेत। असे खड्ड्यांनी झालेले व पॅचवर्क केलेले रस्ते आम्हाला मिळत आहेत। इकडचे काही अधिकारी आणि इकडचे नेते मंडळी बोलत आहेत की आम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजीने इकडचे रस्ते खड्डे बुजवणार म्हणून। मग कसली मॉडर्न टेक्नॉलॉजी? ही जी मॅस्टरची टेक्नॉलॉजी आहे, ही 10-15 वर्ष जुनी टेक्नॉलॉजी आहे। यांच्या महानगरपालिकेच्या सगळ्या टेक्नॉलॉजी फुकट गेल्या म्हणून पुन्हा एकदा ही टेक्नॉलॉजी आणली। आमचं हे जे आंदोलन आहे प्रामुख्याने याच्यासाठी आहे की कन्नमवार वासियांना चांगले रस्ते मिळणं गरजेचं आहे आणि पावसानंतर जर ह्या रस्त्याचं काम नव्याने सुरू झालं नाही तर इकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फिरणं आम्ही फिरायला देणार नाही। त्यांच्या तोंडाला काळप वाचून आम्ही इथे दिंड वळू एवढंच आम्ही सांगतो। त्यामुळे लवकरात लवकर या आंदोलनाची दखल या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि पावसानंतर हे रस्ते चांगले कसे होतील याची दखल घ्यावी। या आंदोलनाच्या निमित्ताने तुम्ही अल्टिमेटम देणार आहात का? अल्टिमेट दिलेलंच आहे। जर ह्या पावसानंतर हे रस्ते जर चांगले करण्याचे किंवा नव्याने करण्याचे जर या महानगरपालिकेने या लवकर काम चालू केलं नाही तर इकडच्या अधिकाऱ्यांना आम्ही फिरायला इथे देणार नाही कन्नमवार नगरमध्ये आणि लवकरात लवकर याची दखल तुम्ही घ्यावी आणि त्या पद्धतीत नियोजन करावं। हे आमचं त्यांना असं बोलायचं असेल की आम्ही त्यांना इथे आता खडसावून सांगतोय की हे तुमच्या अधिकाऱ्यांना आम्ही इथे फिरायला नक्कीच देणार नाही। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी विक्रोळीची अवस्था आहे। तुम्ही जो त्रास होतो तुम्हाला दैनंदिन इथे ये जा करताना कसं वाटतं आणि तुम्ही टॅक्स पेअर आहात तर काय सांगाल? मग अवस्था लोकांना फिरण्यासाठी जे रस्ते आहेत त्याची अवस्था बिकट आहे। मग अशा पद्धतीने जे अवस्था असते त्याच्यासाठी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच आंदोलन करते, तर बाकीच्या पक्षांना किंवा बाकी इतरांना कोणाला फरक पडत नाही आहे। कारण आमचा पक्ष सामाजिक सेवा जास्त करणारा आहे, राजकारण जास्त करणारा नाही आहे। त्यामुळे आम्ही गेले अनेक वर्ष हेच करत आलो। पण प्रशासनाला काही अशी कसली गेंड्याची कातडी आहे की काय माहीत नाही, त्यांना काहीच वाटत नाही। निर्लज्जन सदासुखी जे आहे त्या प्रशासनाला आम्ही असं अद्दल घडवू, जनतेला सुखी करण्यासाठी आम्ही त्या प्रशासनाला सोडणार नाही। आता विश्वजित ढोले सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळेच कार्यकर्ते त्यांची दयनीय अवस्था करून टाकू। जे काय करायचं त्यांनी करावे, पण लोकांसाठी आम्ही मात्र आशिया खंडातली सर्वात 2 नंबरची श्रीमंत महानगरपालिका मानली जाते, परंतु खड्ड्याची अवस्था पाहिली तर आपल्याला स्वतः शर्मेने मान खाली घालावी लागते। काय आपण पाहिलं 2022 नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत। त्यामुळे संपूर्ण या महापालिकेवर प्रशासनाचं आणि त्या म्हणजेच या शासनाचा अधिकार आहे आणि राज्य शासन आणि प्रशासन मिळून ही महापालिका चालवत आहेत। एवढा मोठा निधी असलेली ही महापालिका आहे तरी देखील आणि आज ती एक गट्टा या प्रशासनाच्या हातात आहे। यामध्ये मध्येच कोणी मिडलमॅन नसताना सुद्धा महाराष्ट्र शासन आणि या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने यांचा भ्रष्टाचार जबरदस्त चाललेला आहे आणि या भ्रष्टाचाराचं फलित म्हणजे हे खड्डे आहेत। आताच एक काही वेळापूर्वी माहिती मिळते की एका महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरी ईडीची कारवाई होते, तर येणाऱ्या काळामध्ये अशी तुम्ही मागणी करणार आहात का? 100% आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी अधिकारी असतील ते या एस विभागात आहेत। त्यामुळे यांच्या घरावर जर छापे पडले ना तर सगळ्यात जास्त मालमत्ता यांची मिळेल, कारण का एवढे भ्रष्ट अधिकारी एस विभागात बसतात। आजही या सगळ्याचे
ही जी परिस्थिती झाली आहे विक्रोळीवासियांची, याला पूर्णपणे जबाबदार हे भ्रष्ट अधिकारी आणि हे लोकप्रतिनिधी आहेत, नालायक लोकप्रतिनिधी आहेत, जे आज लोकांना सांगतायत की आम्ही तुमच्या भल्याकरता आम्ही सत्ताधारी पक्षात जातोय, पण आजही जनतेची परिस्थिती तशीच आहे, जनता त्रस्त आहे आणि हे सगळे मस्त आहेत, पण यांची मस्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की. की काय वाटतं, खरंच काम करते का? आणि खड्ड्याची अवस्था आपण पाहतोय, काय सांगाल? ही जनता खूप भोळी आहे. जनतेला बोलवण्यासाठी हे नवीन नवीन असे युक्त्या काढतात. तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या निलेश साळवी यांनी 24 तारखेला तक्रार केली होती. 24 तारखेला तक्रार केल्यानंतर सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही, कारण हे भ्रष्ट अधिकाऱ्यांना मिळालेले आहेत. हे फसवणूक सरकार आहे. एकनाथ शिंदेनी मोठी वल्गना केली होती, मुंबईचे सगळे रस्ते मी कॉन्क्रिटीकरण करणार, पण काय नाही, मोठ्या मोठ्या बाता आहेत, फुल थाप आहेत सगळ्या. आज मुंबई महानगरपालिका अस्तित्वात येऊन इतके वर्ष झाले, पण दरवर्षी खड्डे आणि खड्डे, बस एवढंच मुंबईच्या जनतेला पाहायला मिळतंय. आणि याच्यातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर हे करायचं, कमिशन खोरीसाठी संगनमत करायचं आणि आपले खिशाचे पोतडी भरायचे, एवढा धंदा उरलेला आहे. मुंबई महानगर कन्नवार नगरमधून आज कमिशनखोरी करण्यासाठी काय उरलेलं नाही आहे. मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते, पण पैसे साठी इथल्या वार्डच्या अधिकाऱ्यांना, एस वार्डच्या अधिकाऱ्यांना दुसरा काय उरलेलं नाही आहे. त्यामुळे या खंडांमधूनच पैसे कमवायचे, मोठे मोठे टेंडर काढायचे. आज 5 कोटीचा निधी एस वार्डला आला होता, त्याच्यानंतर परत तो 3 कोटी त्याच्यातला परत गेला असं आम्हाला कळलेलं आहे. परत आज काही दिवसापूर्वी 2 कोटीचा निधी आलेला आहे. हा आलेला निधी करतात काय आणि हा निधी जाता कुठे? असं म्हणाल का आलेला निधी खड्ड्यात गेला, पाण्यात गेला? खड्ड्यात गेला की कुठे लाधीकरणामध्ये मुरला की कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये मुरला, हे त्यांनाच माहिती. निवडणूक आले की फंड काढायचे, मोठे मोठे बॅनर लावायचे, आम्ही एवढा कोटी निधी दिला, पण जनता आपल्या कामामध्ये व्यस्त असते, तो निधी कुठे वापरला जातोय ते पाहत नाही. जनता फक्त बातम्यांवर पाहते आणि मग बोलते की ह्यांनी काम केलं त्यांनी. मुळात आम्ही जागृत आहोत जनतेपुढे, सामान्य माणसापुढे आणण्यासाठी. या निधी कुठे गेला, काय गेला, आणि हा नक्कीच आम्ही हे जनतेसमोर आणणार. पण या खड्ड्यामध्ये आज मला वाटतं आशिया खंडातली मोठी वसाहती कन्नवार नगर आहे आणि कन्नवार नगर सारख्या जनतेला खड्ड्यातून जावं लागतं, हे शरम वाटली पाहिजे इथल्या लोकप्रतिनिधी. शालेय विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल व्हॅन चालकावर अन्यायकारक नियम लादले जात असून शासनाच्या 2011च्या शालेय वाहतूक धोरणातील विसंगतीमुळे त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण झाला आहे. शालेय वाहतुकी संदर्भातील नियमातील तफावत त्वरित दूर करून न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाहतूक आघाडी वेलफेअर असोसिएशन नागपूर आणि नागपूर शहर स्कूल व्हॅन चालक संघटनांनी आज पत्रकार परिषदेत दिला. शैक्षणिक संस्थांच्या मालकीच्या वाहनासाठी तर खाजगी स्कूल व्हॅनसाठी ती 15 वर्ष ठेवण्यात आली आहे, तर ही तफावत अन्यायकारक असून सर्व स्कूल व्हॅनसाठी वयोमर्यादा 20 वर्ष करण्याची गरज असल्याची वाहतूक आघाडी वेलफेअर असोसिएशनचे सचिव उदय अंबुलकर यांनी सांगितले. शाळेच्या बसेस मोठ्या असून एका फेरीत 30-35 विद्यार्थी वाहतूक करू शकतात, तर 7 आसानी व्हॅन 8 ते 10 किलोमीटरच्या परिसरात मर्यादित फेऱ्या करतात. त्यामुळे दोघांवर एकसमान नियम लागू करणे हे अनुचित आहे. तसेच रोड टॅक्सच्या बाबतीतही अन्याय होत असून शाळेच्या बस गाड्यांवर प्रति सीट 4200 रुपये आकारले जातात, तर 7 आसानी खाजगी व्हॅन चालकांना प्रति विद्यार्थी 7000 रुपये भरावे लागतात. या संदर्भात शासनाने कर रचना सुलभ करून एकसूत्रीय पद्धत लागू करावी अशी मागणी संघटनांनी केली. तसेच नियमावलीत केवळ खाजगी चालकांनाच दोषी ठरवले जाते, परंतु विद्यार्थ्याच्या सुरक्षतेसाठी उत्तरदायी असलेल्या पालक, शिक्षक, स्थानिक प्रशासकीय समिती यांची जबाबदारी मात्र विचारात घेतली जात नाही अशी तक्रार देखील अंबुलकर यांनी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. जिल्हा स्तरावर गेले, शक्य झालं महाराष्ट्र स्तरावर घेण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं तर ठीक आहे, जर नाही दिलं तर मग नंतर आम्हाला आंदोलनाची दिशा नक्की करावी लागेल. आंदोलन कोणत्या पद्धतीने करू, काय करू हे आम्ही तुम्हाला त्यावेळेला सांगू शकू. नागपूर शहरामध्ये एकूण किती व्हॅन चालू? ज्या स्कूल व्हॅन आहेत, ज्या RTO परमिटेड आहेत 4500 स्कूल व्हॅन, फक्त स्कूल बसेस नाही, स्कूल बसेसची संख्या वेगळी. किती परिवारांवर हा भूदंड पडत आहे, म्हणजे किती परिवार एका व्हॅनवर निर्भर?
एका व्हॅनवरती कमीत कमी 2 परिवार असतात, एक चालक आणि एक मालक. त्यानंतर क्षुल्लक कारणांकरता आम्हाला चालन केलं तर युनिफॉर्म नाही. विचार जर केला तर युनिफॉर्म त्याला लागतो जो रोज वेगळ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो. आमची रोज 30 गाडी आहे, 30 मुलं आहेत, तेच जाणारे आहेत, तेच पालक आहेत. आम्हाला आमची आयडेंटिटी देण्याची गरज नाही आहे, आम्ही स्वतःच त्यांची आयडेंटिटी आहोत. तर त्याकरता फक्त युनिफॉर्म करता 1500 रुपये चालन दिलं जातं. बॅचला पण एखादा तरुण रोजगार जर असेल, तो जर गाडी शिकलेला, त्याचा जो लायसन्स आहे, तो आपला रोजगार तयार करतोय, त्याला तुम्ही पकडता, त्याचा बॅच बिल नाही म्हणून त्याला तुम्ही 5-5 ते 10 हजाराचं चालन देता. मग याप्रमाणे बेरोजगारी संख्या वाढणार नाही का? आम्ही आमचा रोजगार आम्ही स्वतः शोधलेला आहे. आम्हाला शासनाकडे कोणते अनुदान नाही, कोणती सबसिडी नाही आहे. ती अट घालून दिलेली होती आणि शासनाने सुद्धा सांगितलेलं की प्रत्यक्षात परिवहन समिती पाहिजे. किती शाळांमध्ये परिवहन समिती आहे आणि त्या परिवहन समितीमध्ये सुद्धा आमच्या व्यवसायाशी संलग्न किती लोक तुम्ही घेतलेले आहात? स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये काही शाळांमध्ये परिवहन समिती आहे, परंतु ज्या CBSE शाळा आहेत त्या शाळेमध्ये किती ठिकाणी परिवहन समिती आहे? त्या परिवहन समितीमध्ये कोण जातो तर त्या ठिकाणी ज्या 50 बसेस चालतात त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर राहतो तो राहतो. स्कूल व्हॅन चालकांपैकी कोण आहे त्या परिवहन समितीमध्ये? कोणीच नाही. म्हणजे जो या व्यवसायाशी संलग्न आहे, जो या व्यवसायाचा समस्या मांडू शकतो, तुम्ही त्यांना आपल्यामध्ये घेऊ शकत नाही. परिवहन मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही परिवहन मंत्रालया अंतर्गत जी परिवहन समिती आहे त्यामध्ये तुम्ही आमच्या क्षेत्रात एखादा कोणी घ्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या समस्या सांगू शकू. त्या समस्या सांगितलं तुम्ही त्यावरती काही तोडगा काढू शकाल. नियम आम्ही नियमन करता त्यावर बरोबर आहे, पण नियम तर तुम्ही आमच्याकरता तयार करा ज्या नियमाने आमची गळचेपी होते, आमचं जगणं कठीण होत आहे. या 9च्या शाळांमुळे आम्हाला आमचे 2 वेळचं खाणं सुद्धा कठीण झालेलं आहे. अगोदर 3 ट्रिपा मारता, फक्त एका ट्रिपवरती आलेलो आहे. 27,000 रुपये इन्शुरन्स भरायचा, 7,000 टॅक्स भरायचा, बाकीचे टॅक्सेस भरायचे आणि एवढं सगळं केलं सुद्धा ज्या वेळेला गाडी RTO चेकिंगमध्ये बाहेर निघते, कोणत्या ना कोणत्या कारणावरून तुम्ही ती गाडी चालन करता आणि त्या वाहन चालकाला किमान 10,000पासून 50,000 रुपये चालन देता. 50,000 रुपये त्याची वर्षभराची कमाई सुद्धा राहत नाही, तो शिल्लकही टाकू शकत नाही 50,000. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला स्कूल व्हॅन व्यवसायच बंद करायचा आहे का? मग हा व्यवसाय जर बंद केला तर आज या वर्षावरती महाराष्ट्रामध्ये किमान 1.5 ते 2.25 लाख लोक अशा या व्यवसायावरती अवलंबून आहेत. मग त्यांनी काय करायचं? त्यांच्याकरता तुमच्या कोणती दुसरी उपाययोजना आहे का? त्यांचे उपाय म्हणजे पोट पाण्याकरता या सगळ्या गोष्टी शासनाने विचार करायला पाहिजे. जे आमचा आता स्वयंरोजगार व्यवसाय जो आहे तर तुम्ही आम्हाला 15 वर्ष दिलेली, तर कृपा करून आपण 15 वर्षाच्या ऐवजी ही 20 वर्ष आमच्या गाडीची आयु मर्यादा करून देण्यात यावी, जेणेकरून आमचा रोजगार व्यवस्थित होईल. त्यानंतर या वाहन चालकांचं वय 50 झालेलं आहे आणि ज्याच्या गाड्या आता 15-16 वर्ष झालेल्या आहेत तर त्यांना नवीन गाड्यांमध्ये परमिट देण्याची कृपा करावी, जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह पुढे सुद्धा त्याच वाहनावरती होऊ शकेल, कारण की तो या व्यवसायाव्यतिरिक्त दुसरं काही करू शकत नाही आहे. तिसरी मागणी अशी आहे की आम्ही 12 महिन्याचा टॅक्स, 12 महिन्याचा इन्शुरन्स भरतोय, आम्हाला पालकांकडे फक्त 10 महिन्याचे पैसे मिळतात. याकरता सुद्धा तुम्हाला आमची विनंती आहे पत्रकार बांधवांना की आपण सुद्धा जनजागृती करावी आणि पालकांना सांगावं की आम्हाला सुद्धा 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्याचे पैसे देण्यात यावे. त्यानंतर अवैध आणि वैध हा जो मुद्दा नागपुरात महाराष्ट्रात सुरू आहे तर यावरती शासनाने पुढे ते हस्तक्षेप करून जे अवैध आहे त्यांना वैध करा, त्यांचा सुद्धा रोजगार आहे. आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत, पण हा जो फरक तो झालेला आहे की वैध वाहनांना ज्यावेळेला चालन मिळाला ते 50,000 आणि बाकी वाहन चालकांना 5 ते 10,000 रुपये झाला. व्यवसाय दोघांचा सारखा, गुन्हे दोघांची सारखे आहेत. मग या दंडामध्ये एवढा भेद कशा करता फरक ठेवता तुम्ही? म्हणजे आम्ही शासनाच्या नियमाने चालतो हा आमचा दोष आहे का? की आम्ही शासनाला सोडून आम्ही म्हणजे गैरव्यवहार आम्ही करायचे का? गैरप्रकारे आम्ही गाड्या चालवायच्या का? आम्ही तुमच्या पूर्ण 21 नियमांचं पालन करतो. त्यानंतर अजून गेल्या 13-14 वर्षामध्ये स्कूल व्हॅनची व्याख्या दुसरी कोणतीच नाही आहे. जे स्कूल बसचे नियम ते स्कूल व्हॅन पाळते, तर आमची वेगळी नियमावली तयार करा. माननीय परिवहन मंत्र्यांनी ज्या वेळेला 22 मेला डिक्लेअर केलं होतं की आम्ही मॅजिक गाड्या स्कूल व्हॅन म्हणून आम्ही देतोय, तर त्याचा अजूनही कुठेच काही लेखाजोखा नाही आहे. त्या सुद्धा आम्हाला द्या. आमचे अवैध वाहन चालक जे आहेत ते सुद्धा त्या गाड्या घ्यायला उत्सुक आहे, ते तयार आहे, कारण त्यांना तो रोजगार करायचा आहे, त्यांचे कुटुंब त्याच्याच भरोशावरती आहे. ही आमच्या शासनाला मागणी आहे आणि आमच्याकरता कुठेतरी एक सहानुभूतीने विचार करावा. सर्वसाधारण वाहन चालक आम्हाला शासनाकडे मागणी फक्त एवढीच आहे की संस्थेच्या नावाने ज्या रजिस्टर्ड ज्या गाड्या आहेत, स्कूल व्हॅन, स्कूल बसेस, त्यांना आपण 20 वर्षाची आयु मर्यादा दिलेली आहे आणि आम्ही जे आमचा आता स्वयंरोजगार व्यवसाय जो आहे तर तुम्ही आम्हाला 15 वर्ष दिलेली आहे. तर कृपा करून आपण 15 वर्षाच्या ऐवजी ही 20 वर्ष आमच्या गाडीची आयु मर्यादा करून देण्यात यावी, जेणेकरून आमचा रोजगार व्यवस्थित होईल. त्यानंतर ज्या वाहन चालकांचं वय 50 झालेलं आहे आणि ज्याच्या गाड्या आता 15-16 वर्ष झालेल्या आहेत तर त्यांना नवीन गाड्यांवरती परमिट देण्याची कृपा करावी, जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह पुढे सुद्धा त्याच वाहनावरती होऊ शकेल, कारण की तो या व्यवसायाव्यतिरिक्त दुसरा काही करू शकत नाही आहे.
तिसरी मागणी अशी आहे की आम्ही 12 महिन्याचा टॅक्स 12 महिन्याचा इन्शुरन्स भरतोय, आम्हाला पालकांकडनं फक्त 10 महिन्याचे पैसे मिळतात. तर याकरता सुद्धा तुम्हाला आमची विनंती आहे पत्रकार बांधवांना की आपण सुद्धा जनजागृती करावी आणि पालकांना सांगावं की आम्हाला सुद्धा 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्याचे पैसे देण्यात आले. त्यानंतर अवैध आणि वैध हा जो मुद्दा नागपुरात महाराष्ट्रात सुरू आहे, तर यावरती शासनाने कुठेतरी हस्तक्षेप करून जे अवैध आहे त्यांना वैध करा, त्यांचा सुद्धा रोजगार आहे. आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत, पण हा जो फरक जो झालेला आहे की वैध वाहनांना ज्यावेळेला चालान मिळाला जातो तर 50,000 राहतो आणि बाकी वाहन चालकांना 5 ते 10,000 रुपयाचा लागला. व्यवसाय दोघांच्या सारखा, गुन्हे दोघांचेही सारखे आहेत. मग या दंडामध्ये एवढा भेद कशा करता फरक ठेवताय तुम्ही? म्हणजे आम्ही शासनाच्या नियमाने चालतो हा आमचा दोष आहे का? की आम्ही शासनाला सोडून आम्ही म्हणजे गैरव्यवहार आम्ही करायचे का? गैरप्रकारे आम्ही गाड्या चालवायच्या का? आम्ही तुमच्या पूर्ण 21 नियमांचं पालन करतो. त्यानंतर अजून गेल्या 13-14 वर्षामध्ये स्कूल व्हॅनची व्याख्या दुसरी कोणतीच नाही आहे. जे स्कूल बसचे नियम आहे ते स्कूल व्हॅन पाळत आहे. तर आमची एक वेगळी नियमावली तयार करा. माननीय परिवहन मंत्र्यांनी ज्यावेळेला 22 मेला डिक्लेअर केलं होतं की आम्ही मॅजिक गाड्या स्कूल व्हॅन म्हणून आम्ही देतो आहे, तर त्याचा अजूनही कुठेच काही लेखाजोखा नाही आहे. त्यासुद्धा आम्हाला द्या. आमचे अवैध वाहन चालक जे आहेत ते सुद्धा त्या गाड्या घ्यायला उत्सुक आहेत, ते तयार आहेत, कारण त्यांना तो रोजगार करायचा आहे, त्यांचे कुटुंब त्याच्याच भरोशावरती आहे. हे आमच्या शासनाला मागण्या आहेत आणि आमच्याकरता कुठेतरी एक सहानुभूतीने विचार करावा. काही आंदोलन करणार आहे? आमचं आंदोलन आता 23 ऑगस्टला आम्ही महामेळावा घेतोय, जो नागपूर जिल्हा स्तरावरती राहील. शक्य झालं महाराष्ट्र स्तरावरती घेण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं तर ठीक आहे, जर नाही दिलं तर मग नंतर आम्हाला आंदोलनाची दिशा नक्की करावी लागेल. आंदोलन कोणत्या पद्धतीने करू, काय करू हे आम्ही तुम्हाला त्यावेळेला सांगू शकतोय. नागपूर शहरामध्ये एकूण किती व्हॅन चालू? ज्या स्कूल व्हॅन आहेत, ज्या RTO परमिटेड आहेत 4,500 स्कूल व्हॅन, फक्त स्कूल बसेस नाही, स्कूल बसेसची संख्या वेगळी आहे. किती परिवारांवर हा भूदंड पडत आहे? म्हणजे किती परिवार एका व्हॅनवर निर्भर असेल? एका व्हॅनवरती कमीत कमी 2 परिवार असतात, एक चालक आणि एक मालक. त्यानंतर शुल्लक करण्याकरता आम्हाला चालन केलं तर युनिफॉर्म नाही. विचार जर केला तर युनिफॉर्म त्याला लागतो जो रोज वेगळ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो. आमची रोज 30 गाडी आहे, 30 मुलं आहेत, तेच जाणार आहेत, तेच पालक आहेत. आम्हाला आमची आयडेंटिटी देण्याची गरज नाही आहे, आम्ही स्वतःच त्यांची आयडेंटिटी आहोत. तर त्याकरता फक्त युनिफॉर्म करता 1500 रुपये चालन दिलं जातं. बॅचला पण एखादा तरुण रोजगार जर असेल, तो जर गाडी शिकलेला, त्याचा जो लायसन्स आहे, तो आपला रोजगार तयार करतोय, त्याला तुम्ही पकडता, त्याचं बॅच बिल नाही म्हणून त्याला तुम्ही 5-5 आणि 10-10 हजाराचं चालन देता. मग याप्रमाणे बेरोजगारी संख्या वाढणार नाही का? आम्ही आमचा रोजगार आम्ही स्वतः शोधलेला आहे. आम्हाला शासनाकडे कोणते अनुदान नाही, कोणती सबसिडी नाही आहे. तर याकडे सुद्धा शासनाने विचार करायला पाहिजे. आणि अशामुळे जर असे जर नियम कडक होत राहिले तर पुढे नवीन तरुण जो आहे, जो बेरोजगार आहे, तो या व्यवसायाकडे येणार नाही आणि इथे पुढे भांडवलशाही सुरू होणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे शैक्षणिक विभागाने अट घालून दिलेली होती आणि शासनाने सुद्धा सांगितलेलं की प्रत्यक्षात परिवहन समिती पाहिजे. किती शाळामध्ये परिवहन समिती आहे? आणि त्या परिवहन समितीमध्ये सुद्धा आमच्या व्यवसायाशी संलग्न किती लोक तुम्ही घेतलेले आहात? स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये काही शाळांमध्ये परिवहन समिती आहे, परंतु ज्या CBSE शाळा आहेत त्या शाळेमध्ये किती ठिकाणी परिवहन समिती आहे? त्या परिवहन समितीमध्ये कोण जातो तर त्या ठिकाणी ज्या 50 बसेस चालतात त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर राहतो तो राहतो. स्कूल व्हॅन चालकांपैकी कोण आहे त्या परिवहन समितीमध्ये? कोणीच नाही. म्हणजे जो या व्यवसायाशी संलग्न आहे, जो या व्यवसायात समस्या मांडू शकतो, तुम्ही त्यांना आपल्यामध्ये घेऊ शकत नाही. परिवहन मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही परिवहन मंत्रालया अंतर्गत जी परिवहन समिती आहे त्यामध्ये तुम्ही आमच्या क्षेत्रात एखादा कोणी घ्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या समस्या सांगू शकू. त्या समस्या सांगून तुमच्या आधी काही तोडगा काढू शकाल. नियम आम्ही नियमन करतो त्यावर बरोबर आहे, पण नियम तर तुम्ही आमच्याकरता तयार करा ज्या नियमाने आमची गळचेपी होते, आमचं जगणं कठीण होत आहे. या 9च्या शाळेमुळे आम्हाला आमच्या 2 वेळचं खाणं सुद्धा कठीण झालेलं आहे. अगोदर 3 ट्रिपा मारायचा, फक्त एका ट्रिपवरती आलेलो आहे. 27,000 रुपये इन्शुरन्स भरायचा, 7,000 टॅक्स भरायचा, बाकीचे टॅक्सेस भरायचे आणि एवढं सगळं केलं सुद्धा ज्या वेळेला गाडी RTO चेकिंगमध्ये बाहेर निघते, कोणत्या ना कोणता कारणावरून तुम्ही ती गाडी चालन करता आणि त्या वाहन चालकाला किमान 10,000पासून 50,000 रुपये चालन देता. 50,000 रुपयाची वर्षभराची कमाई सुद्धा राहत नाही, तो शिल्लकही टाकू शकत नाही 50,000. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला स्कूल व्हॅन व्यवसायच बंद करायचा आहे का? मग हा व्यवसाय जर बंद केला तर या वर्षावरती जे महाराष्ट्रामध्ये किमान 1.5 ते 2.25 लाख लोक असे आहेत जे या व्यवसायावरती अवलंबून आहेत. मग त्यांनी काय करायचं? त्यांच्याकरता तुमच्या कोणती दुसरी उपाययोजना आहे का? त्यांचे उपाय म्हणजे पोट पाण्याकरता या सगळ्या गोष्टी शासनाने विचार करायला पाहिजे. माझा एक प्रश्न आहे, अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.